रक्षाताई खडसे आहेत. उमेदवारीनंतर प्रचाराचा कसा प्रतिसाद मिळतोय ताई? काय सांगाल या संदर्भात? प्रचाराचा प्रतिसाद खूप चांगला मिळतोय. आता चोपड्यामध्ये मी काही गावांना भेटी दिल्या, तर तिथे लोकांचा खूप उत्साह आहे आणि लोक खुश आहे की ताई तुम्हाला तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेली आहे. तुम्ही इथे परत प्रचाराला जरी नाही आल्या तरी आमच्याकडनं आम्ही पूर्ण भरभरून मतदान करू, असा एक चांगला प्रतिसाद सगळीकडनं मिळतोय. आज बऱ्याचशा तालुक्यातले लोक स्वतः मला घरी येऊन भेट देत आहे की ताई आमचा पाठिंबा आहे. आज आपण बघितलं असेल की ज्या पोस्टलच्या लेडीज आहे, जवळपास 600 एजंट आहे माझ्या रावेर लोकसभेमध्ये. आज त्या महिलांनी सुद्धा मला सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे की जवळपास त्यांच्याकडे आज 1.5 लाखाच्या जवळपास सगळे कस्टमर आहे. ते म्हणत आहे आम्ही सगळ्यांकडे जाऊन प्रचार करू तुमचा. तर एक चांगला प्रतिसाद सगळीकडे बघायला मिळतोय. ते एकंदरीत राजीनामे नाट्य घडलं. कशी नाराजी त्यांची दूर केली तुम्ही? काय सांगाल या संदर्भात? मला असं वाटतं की या विषयाच्या संदर्भामध्ये आदरणीय आमचे नेते गिरीश भाऊ असतील किंवा अन्य आमचे बावनकुळे साहेब असतील, अन्य नेते जे काही आहे, विजूभाऊ चौधरी असतील, यांनी सगळ्यांनी या लोकांशी संपर्क केलेला आहे, त्यांच्याशी संवाद केलेला आहे. जे छोटे मोठे मतभेद आहे ते त्यांचे दूर केलेले आहे. आणि आता असं कोणीही नाहीये की आता जो या सगळ्या गोष्टीला विरोध करतोय. सगळे लोक आता कामाला लागलेले आहे, कारण की खऱ्यांचं ध्येय एकच आहे की परत तिसऱ्यांदा आपल्याला मोदी साहेबांना या देशाचं प्रधानमंत्री होताना बघायचं आहे. ही निवडणूक काय फक्त रक्षा खडसे म्हणून नाही लढवली जात आहे, तर ही केंद्राची निवडणूक आहे. आदरणीय मोदी साहेबांना आपल्याला सगळ्यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करायचं आहे. म्हणून मला असं वाटतं की हे जे काही छोटे मोठे विषय आहेत ते आता दूर झालेले आहे आणि सगळे कार्यकर्ते आता कामाला लागलेले. तर एकंदरीत विकासाचा मुद्दा देखील मतदारसंघात रोहिणी खडसे आपल्या कुटुंबियातून उपस्थित केलेला आहे. विकास हा नाथाभाऊंनी केलेला आहे असा प्रश्न आहे. कुठेतरी विकासानंद हा प्रश्न उपस्थित आहे. काय सांगाल? बघा, नाथाभाऊ मुक्ताईनगर विधानसभेचं नेतृत्व मागच्या 25 ते 30 वर्षापासून करत होते. आज खासदार म्हणून मी रावेर लोकसभेचं नेतृत्व करते आहे. आणि रावेर लोकसभेमध्ये आपण बघितलं असेल की केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये, आदरणीय देवेंद्रजी असतील यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही 10 वर्ष इथे काम केलेलं आहे. आज आपण नॅशनल हायवेचे रस्ते असतील, स्टेट रोड्स असतील, त्याच्यानंतर रेल्वेचे कामं असतील, सिंचनाचे काही प्रोजेक्ट असतील, केळी पीक विम्याचा विषय असेल, कापसाचा विषय असेल, असे अनेक विषय आहे, किंवा व्यक्तिगत लाभाच्या योजना असतील, युवकांसाठी स्टार्टअप्स असेल, ह्या सगळ्या योजना केंद्राच्या आहे. आणि त्या माध्यमातून ह्या 10 वर्षामध्ये मी माझ्या मतदारसंघात काम करायचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. तर एकंदरीत असं देखील मानलं जाते नाथाभाऊंनी उमेदवारी नाकारली लोकसभेची आणि आपली उमेदवारी कुठेतरी सोपी व्हावी असं देखील चर्चा रंगते. काय सांगा? बघा, कोणताही पक्ष काही एवढा म्हणजे आपण म्हणतो, एक आपल्या भाषेत म्हणायचं म्हटलं की मूर्ख नसतो, की प्रत्येक पक्ष आपलं आपलं अस्तित्व टिकवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो. ठीक आहे, निवडणूक हारणं किंवा जिंकणं हे तर जनतेच्या हातात असतं की कोणाला किती मतदान आपण, म्हणजे कोणत्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे किंवा कोणत्या पक्षाला मतदान आपण केलं पाहिजे. पण प्रत्येक पक्षाचा नेता किंवा जो पक्षाचा पक्षप्रमुख असतो तो पूर्णपणे प्रयत्न करत असतो की उमेदवार देताना तेवढाच ताकदीचा दिला पाहिजे की जो समोरच्या पक्षाला पूर्णपणे म्हणजे एक आपण म्हणतो तुलनेने तो पूर्ण सामना करू शकेल. आज ही गोष्ट एकीकडे वेगळी आहे की आज त्यांना उमेदवार मिळत नाहीये, म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या जात आहे. परिस्थिती खरी हीच आहे की आज त्यांना पाहिजे तसा उमेदवार माझ्या समोर उभं करायसाठी किंवा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या समोर उभं करायसाठी आज तेवढा स्ट्रॉंग उमेदवार मिळत नाही, म्हणून या सगळ्या चर्चा आहे. ते एकंदरीत यानंतर कुठेतरी अजून निश्चित झालेला नाही. सोपी होईल का तुम्हाला निवडणूक? अजून म्हणजे प्रचार सुरुवात झालेला आहे, राष्ट्रवादीला उमेदवार अजून मिळाले नाही. निवडणूक ही कोणती आपण खूप इझिली घेऊ शकत नाही. निवडणूक ही निवडणूकच असते, मी आधी पण सांगितलेलं आहे. आणि शेवटपर्यंत पूर्णपणे मी प्रयत्न करेल की माझ्या पक्षाला म्हणजे मला जास्तीत जास्त मतदान कसं मिळेल लोकांचं, त्याच्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न राहील. निवडणूक सोपी जाईल असं तर मी म्हणू शकत नाही, पण नक्कीच एवढं विश्वासाने सांगू शकते की जनता ही आमच्या पाठीशी राहील. चंद्रकांत पाटील नाराज असल्याचं स्थानिक आमदाराचं बोललं होतं. नाराजी दूर झाली का? त्यासोबत आहेत का त्या इथल्या आमच्या स्थानिक आमदार चंद्रकांत पाटलांशी आदरणीय गिरीश भाऊ सुद्धा बोललेले आहे, त्यांचे नेते सुद्धा बोललेले आहे. आणि मला असं वाटतं की ही निवडणूक काही व्यक्तिगत रक्षा खडसेची नाहीये, तर ही आदरणीय मोदी साहेबांना
जसं मी आधी सांगितलं की आपल्याला देशाचं प्रधानमंत्री होताना बघायचं आहे आणि ते आता आमचे युतीतले घटक आहे, म्हणून त्यांना काम करावंच लागणार आहे. आज उद्या त्यांची जरी निवडणूक असेल तर आमच्या नेत्यांनी आम्हाला आदेश दिला तर आम्हालाही त्यांच्यासाठी काम करावंच लागणार आहे. व्यक्तिगत जे काही वाद आहे ते बाजूला ठेवून आता मला असं वाटतं ते असतील का मी असतील आम्ही काम केलं पाहिजे. खडसे कुटुंबीय हाही आधीच्या निवडणुकीमध्ये सोबत होतं तुमच्या, आता तुम्हाला कुठेतरी एकटं असं वाटतं का कुठेतरी निवडणुकीमध्ये समोर जाणार? आज पूर्ण भारतीय जनता पार्टीचा परिवार, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते आदरणीय बावनकुळे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, गिरीश भाऊ असतील, आमचे जे मंत्री आहे विजयभाऊ चौधरी असतील, आज पूर्ण संघटन, आज पूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्ते खास करून आज सगळे माझ्या सोबत उभे आहे. आज परिवार म्हणून त्यांनी सगळ्यांनी माझी जबाबदारी घेतलेली आहे की नक्कीच माझा लोकांशी संपर्क आहे, मतदार माझ्या सोबत आहे, तो मला विश्वास आहेच, पण पक्ष संघटना म्हणून सुद्धा या सगळ्या आमच्या नेत्यांनी जबाबदारी घेतलेली आहे, म्हणून त्याची कमतरता मला असं वाटतं की नाही जाणवत, कारण की आज पक्ष माझ्या सोबत भक्कमपणे उभा आहे. रोहिणी खडसेंनी एक प्रश्न उपस्थित केला, खताचा विषय असो किंवा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी जो लढेल तोच उमेदवार या मतदारसंघात लोकसभेत विजय होईल असं म्हटलेलं आहे. काय सांगायला? नक्कीच तर आम्ही लढतोच शेतकऱ्यांसाठी, म्हणून त्यांनी जो विषय मांडलाय तो बरोबरच मांडलाय की जो शेतकऱ्यांसाठी लढेल तो विजय होईल. आणि मागच्या गेल्या 10 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी लढतच आलेली आहे. सरकारकडनं सुद्धा पूर्णपणे प्रयत्न झालेलेच आहे की वेळोवेळी ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्या लोकसभेच्या माध्यमातून मी सरकार पुढे मांडायचा प्रयत्न केलेलाच आहे. आणि त्या माध्यमातून जनतेला, त्या शेतकऱ्यांना खास करून की आम्ही दिलासा द्यायचा पूर्णपणे प्रयत्न केलेलाच आहे. म्हणून आज ते किती म्हणत असल्या की कमळाचं चिन्ह हे भिंतीवरनं काढा किंवा इथून काढा, पण लोकांच्या मनातनं जाणार नाही, कारण की लोकांनी आज ठरवून घेतलेलं आहे की परत आपल्याला मोदी साहेबांना मतदान करायचं आहे. कसं पाहता एकंदरीत केडी पीक विमा असो असे अनेक प्रश्न आहेत, त्यानंतर आपलं तिकीट देखील कटण्याची चर्चा रंगते, तुम्हाला काही भीती वाटतं या संदर्भात, काही बोलणं झालंय असं वाटतं? मला माझ्या कानावर असं कुठेही विषय नाही, चर्चा तर ह्या होतच राहतात. याच्या आधी पण चर्चा झाल्या की मला तिकीट मिळणार नाही, पण शेवटी आज पक्षश्रेष्ठीने माझ्यावर विश्वास ठेवून तिकीट मला दिलंच. आणि नक्कीच आशा आहे की हे तिकीट माझं स्थिर राहील आणि जास्त मतांनी मी इथून तिसऱ्यांदा परत निवडून जाईल, म्हणून या चर्चांना खूप महत्व द्यावं असं मला वाटत नाही, कारण की आज संपूर्ण भारतीय जनता पार्टीची टीम, संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे नेते माझ्या संपर्कात आहे. वेळोवेळी मला रोज ते फोन करून माझ्याशी चर्चा करतात की कुठे काही अडचण आहे का, कुठे मदतीची गरज आहे का, म्हणून आज पूर्ण भारतीय जनता पार्टीची टीम ही माझ्यासोबत भक्कमपणे उभी आहे. मतदानाचा विषय येतो, मतदान म्हटलं तर सुता वाघ आणि रक्षा खडसेंनी जर माझे पाय धरले किंवा शुभेच्छा दिल्या मी त्यांना हे देणार असं होतील. मग आशीर्वाद आपण प्रत्येक नेत्यांची घेतच असतो, तो विरोधी पक्षाचा जरी नेता असेल तरी आपण घेतच असतो. आणि ही आपली संस्कृती आहे की जेव्हा आपण एखादं चांगलं कार्य करायला जातो तेव्हा आपण सगळे वरिष्ठांचे आशीर्वाद घेतच असतो. त्याच्यामध्ये त्यांना मतदान आपल्याला करायचंय की नाही करायचं हा त्यांचा व्यक्तिगत विषय असतो, पण आपण आशीर्वाद प्रत्येकाचे घेतच असतो. जसं मी आता परवा 2 दिवस आधी मी जळगावला लग्नाला सुरेश दादा जे हे मला तिथे लग्नात भेटले, त्यांनाही मी आशीर्वाद मागितलं, त्यांनी मला सांगितलं की चला तुमचा विजय आहेच. आज परिस्थिती आपण बघू शकतो की एक काळ असा होता की नाथाभाऊ आणि सुरेश दादा एकदम कट्टर दुश्मन होते, पण आज ती कुठेही ती कटुता त्यांनी त्यांच्या मनामध्ये ठेवली नाही माझ्या बाबतीमध्ये. असे सगळेच पक्षाचे जे नेते आहे विरोधी पक्षाचे, तर त्यांच्या जाऊन मी आशीर्वाद घेणारच आहे जेव्हा मी प्रचाराला जाईल तेव्हा. आणि आज तीच आपली आपण संस्कृती म्हणू शकतो की बाबा की ठीक आहे राजकारणाच्या ठिकाणी, पण असे काही विषय येतात, आपण जेव्हा कार्यक्रम असतो, लग्न कार्य असतं, एखादं विधी असतो, त्यावेळेस आपण विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा आपल्या घरी बोलवतो. राजकारण हे प्रत्येकाचे विचार आहे की तुम्ही कोणत्या विचारांवर चालतात आणि तुम्हाला कोणत्या विचारांना साथ द्यायची आहे. आज नाथाभाऊंनी राष्ट्रवादीचं तिकडचं त्यांनी त्यांचे विचार स्वीकारलेले आहे, तर नक्कीच ते त्यांचं काम करतीलच, पण माझं कर्तव्य आहे की आज मी एक फॅमिली मेंबर आहे म्हणून मी आज त्यांचे जाऊन आशीर्वाद घेणारच आहे किंवा अन्य नेत्यांचे पण मी जाऊन आशीर्वाद घेणारच आहे. मतदान करणं किंवा न करणं हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय, पण आशीर्वाद नक्कीच घेईन. राजकारण म्हटलं तर विचारधारेवर राजकारण चालतं. यात मी या संदर्भात एकनाथ खडसे असोत किंवा कोणाचाही
असं या संदर्भात आशीर्वाद घेणार असल्याचं रक्षा खडसेंनी म्हटलेलं आहे. रवी गोरे, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.